जालन्याच्या विविध नगरातून आलेले सर्व उपासक उपासिका, खूप सुंदर असं तुमचं हे बुद्ध विहार आहे. आपलंच बुद्ध विहार आपण म्हणूया. आल्यानंतर प्रसन्न वाटलं. तवले सरांनी छानपैकी नियोजन केलं आपल्या सहकार्याने. खरं म्हणजे आपण म्हणाल की आम्ही बौद्ध आहोत, आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे का, तर त्याचं उत्तर आहे, खूप आहे. आपण बौद्ध झालो 1956ला, परंतु आचारा विचाराने अजूनही बौद्ध झालेलो नाही. तथागत भगवान बुद्धांनी विज्ञानवादी धम्म आपल्याला दिला, तो भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला योग्य रीतीनं समजून सांगितला. त्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्यासाठी शेवटच्या वेळी लिहून ठेवला की समाज भरकटता कामा नये. असं असूनही बरीच समाजातील माणसं अजूनही अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली आहेत. अभिनेत्यांचं महापुरुषांचे विचार हे समाजामध्ये जावेत, समाज डोळस व्हावा, विज्ञानवादी दृष्टिकोन समाजामध्ये यावा, यासाठी या समितीची स्थापना केली गेली. बरेच वर्ष हे काम संतांनी केलं. अगदी चार्वाकापासून संत तुकारामापर्यंत अंधश्रद्धेच्या विरोधात काम केलं गेलं, परंतु अजूनही समाजाची नौका अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर आलेली नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन करताना अजूनही कार्यकर्त्यांची फळी कमी पडत आहे. कारण जसं जसं विज्ञान वाढत आहे तसतशा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लोक अंधश्रद्धेच्या लोकांना बळी करत आहेत, त्यांना गळ घालत आहेत. टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर अंधश्रद्धेमध्ये केला जातो. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. या प्रसंगी भंते शिवली शाखेपुत्र महास्तवीर नालंदा बुद्धविहार संघभूमी नागेवाडी अत्यंत स्कॉलर असे भंतेजी आपल्याला लाभलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रथेप्रमाणे आम्ही भंतेजींना पुस्तक भेट देणार आहोत. त्यामध्ये संतांचे अंधश्रद्धा विषयक विचार, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा श्री संतांनी केलेलं कार्य याचे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मागच्या महिन्यात छापलेलं आहे. ते आम्ही भंतेजींना गिफ्ट करत आहोत. भंतेजींना ते स्वीकारावेत अशी विनंती करतो. यस, बनवण्याचं काम या वार्तापत्राच्या माध्यमातून होतं. मी तवले सरांना हे देत आहे, त्यांनी स्वीकार करा. आणि भंतेजींनी सुद्धा महाराजांना निमंत्रित केलेलं आहे. याचं कारण असं आहे की हे महाराज अंधश्रद्धेच्या विरोधात काम करतात. त्यांचं नाव आहे शंकर महाराज. अत्यंत चिकाटीनं गेल्या अनेक वर्षापासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये करत आहेत. शिक्षण विभागामध्ये केंद्र प्रमुख म्हणून सर नुकतेच रिटायर झालेले आहेत. तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये, शिक्षकांमध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलेलं आहे. असे शंकर महाराज म्हणजे शंकर बोर्डे सर हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आमच्या समितीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय हेरकर सर, महिला विभागाच्या जिल्हा कार्यवाह माया गायकवाड आणि मी मधुकर गायकवाड, जिल्हा प्रधान सचिव, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे अनेक कार्यक्रम आम्ही जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत. अनेक ठिकाणी करणी भानामती याच्यावर आम्ही काम केलेलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये आजही अनेक ठिकाणी करणी भानामतीच्या तक्रारी आमच्याकडे येतात, गुप्तधनाच्या तक्रारी येतात. त्या कशा खोट्या आहेत, समाज त्याला बळी पडतो, त्याचं प्रबोधन करण्याचं काम आम्ही करतो. त्याचे काही प्रयोग समाजामध्ये जादू टोण्याला घाबरणारी बरीच माणसं आहेत. आपण जरी बौद्ध म्हणत असलो तर आपण जादू टोण्याला भरपूर लोक घाबरतात.
आज पौर्णिमा आहे, नंतर अमावस्या येईल. अमावस्येला घराच्या बाहेर न पडणारे बरेच जण आहेत. आणि जर एखाद्या वेळेस काम पडलं आणि चौकामध्ये जर ओलांडा झाला तर मात्र घाबरणारे भरपूर आहेत. लिंब गंड दोरे रस्त्याने पडलेले असतात, अंडे पडलेले असतात, काही प्राणी पक्षी सोडलेले असतात कोंबड्यासारखे. तर अशा प्रकारे जर आपण ओलांडा केला तर एक धास्ती बसते आणि मग घाबरून वेगवेगळे प्रकार व्हायला लागतात. तर हे कसे अंधश्रद्धेचे प्रकार आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये बंगाली जादूगार, जादूटोणा करणारे अनेक माणसं यांना आव्हान केलेलं आहे की जादूटोणा मंत्रतंत्र मारायचे असतील तर ते आमच्यावर मारा. आमचे जेवढे जेवढे कार्यकर्ते त्यांच्यावर तुम्ही करणी करा आणि आम्हाला काही झालं तर तुम्हाला 21 लाखाचं बक्षीस समितीकडून आम्ही ठेवलेलं आहे. तर काही लोक चमत्कार मंत्रतंत्राने जेव्हा काही करायला दाखव आले तर त्यांची हात चलाखी, त्यांच्या मागचा असलेला रसायनाचा उपयोग, काही वस्तूंचा उपयोग तो आम्ही पकडला आणि त्याचेच प्रात्यक्षिक आपल्या समोर शंकर बोर्डे सर करून दाखवणार आहेत. एखादी माणसाची करणी कशी काढली जाते, एखाद्याला ओलांडा झाल्यावर तो ओलांडा कसा काढला जातो आणि त्यासाठी मांत्रिक जवळजवळ 5-5, 10-10 हजार रुपये घेतात. ते कसं खोटं असतं या वेगवेगळ्या प्रयोगातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मी जास्त वेळ न घेता शंकर बोर्डे सरांना विनंती करतो की त्यांनी चमत्काराच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात करावी. सर स्टँड मिळेल का? आहे ना, माईक आहे ना? महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि जगातील थोर महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन करून आज पूज्य भंते शिवली भंते यांच्या उपस्थितीत आनंदनगर या विहारामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल पुन्हा त्यांना एकदा धन्यवाद देऊन मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. इतकं साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला तत्वज्ञान सांगितलं, पण तरीही आम्ही आज सुद्धा एवढ्या प्रगत विज्ञान युगामध्ये बुवा बाबाकडे आम्हाकडे जातो. नुसतं बुवा बाबाकडे जात नाही तर नवस करतो आपण आजही. जिथं जास्तीत जास्त कंदुरे होतात अशा सकलाजी बाबाच्या दर्ग्यात मी आणि पाहिली. त्यातल्या त्यात विशेष करून मागासवर्गीय लोक जास्त असतात हे माझ्या अनुभवाला आलं. सांगायचा मुद्दा असा की जग एकीकडे चाललंय आणि आपण पुढे चाललो. म्हणून 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो विज्ञानवादी धम्म दिलेला आहे, हा धम्म जगात श्रेष्ठ आहे. तो विज्ञान सांगतो. विज्ञान काय सांगतं? कार्यकारण भाव. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही हे वाक्याला मनावर कोरून ठेवा. विद्यार्थी असतील तर त्यांनी वहीत घरी लिहून ठेवा. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नसते. त्याच्यामागं काही ना काहीतरी विज्ञान असतं. विज्ञानाचं चॅलेंज आपल्याला करायचं आहे. आमचे कार्यक्रम पाहतात, आवडतात लोकांना, परंतु ते इथंच विसरून जातात, घरी घेऊन जात नाहीत. कारण त्याचा वापर घरी करणं गरजेचं आहे. एखादा जर बुवा बाबा आपल्या गल्लीमध्ये आला तर तो लोकांची फसवणूक करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. आत्ताच आपल्या जालना जिल्ह्यातलीच बातमी पैशाचा पाऊस पाडण्याची ऐकली असेल, वाचली असेल, तुम्ही पेपरलाही वाचली असेल, टीव्हीवर तर बऱ्याच वेळा झळकली. एवढ्या प्रगत युगामध्ये राहून सुद्धा तुम्ही पैशाच्या पावसाची अपेक्षा करता. पैशाचा पाऊस पडत नसतो, पाण्याचाच पाऊस पडतो. काही केमिकलची रासायनिक अभिक्रिया जर झाली तर काही कारखान्याच्या ठिकाणी केमिकलचा पाऊस पडू शकतो, ते अपवादात्मक स्थितीमध्ये. परंतु पाऊस हा पाण्याचाच पडतो. कारण निसर्गाने जे चक्र तयार केलेलं आहे, पाण्याची वाफ होऊन वर जाणं, त्याची ढगं तयार होणं आणि ते अडून पुन्हा पाण्यात खाली येणं पाण्याच्या रूपाने. पैशाचा पाऊस पडत नसतो. आता तो चमत्कार करायला आम्हाला जागा कंजेस्टेड लागते. पैशाचा पाऊस जर पाडायचा असला तर तोही प्रयोग आम्हाला येतो, तो इथं दाखवण्यासारखा नाही. पण पैसे मात्र निर्माण करता येतील, आपण करू पुढच्या प्रयोगामध्ये. म्हणून प्रयोग पाहताना लक्षपूर्वक पहा, काळजीपूर्वक पहा. तुमच्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण होऊ दे की हा प्रयोग कसा केला असेल. फक्त माहीत असेल तर कुजबूज करू नका. सगळ्यात शेवटी आम्ही ते कसे प्रयोग केले याचं स्पष्टीकरण देणार आहोत. कारण चमत्कार करणारे बदमाश असतात. आता इथं मी सोडून
कारण मी चमत्कार करणार आहे, परंतु ते तुम्हाला सांगणार आहे हे मी आधीच सांगितलंय. आणि चमत्काराला फसणारे मूर्ख असतात. आता इथं तुम्ही सोडून, कारण तुम्हाला मी ते सांगणार आहे. आणि जे चमत्काराला विरोध करीत नाही ते भ्याड असतात. तर आपल्याला हा भ्याडपणा घालवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि माझी दुसरी एक विनंती अशी असेल, गायकवाड सरांनी सांगितलं का नाही मला माहित नाही, परंतु आमच्या संघटनेमध्ये मनुष्यबळ हे कमी पडतंय. म्हणून प्रत्येक एखाद्या विहारातून एक जरी कार्यकर्ता तयार झाला तर मला असं वाटतं की आमचं काम खूप हलकं होणार आहे. सुरुवातीला त्याला नाही जमणार, प्रयोग नाही जमणार त्याला बोलायला, पण हळूहळू जर त्याचं स्टेज करेज वाढत गेलं तर तो आपोआप कार्यकर्ता तयार होईल. आणि त्याचबरोबर आम्ही जे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं वार्तापत्र चालवतो, त्या वार्तापत्राचं जर कोणी सभासद झालं तर ते वाचायला विहारासारख्या ठिकाणी जर मिळालं सगळ्याला, तर जगामध्ये काय चाललंय, आपण कसा अंधविश्वास ठेवतो हे सुद्धा तुम्हाला समजेल. त्याची किंमत फक्त 300 रुपये, जास्त नाही. एखाद्याला जर समजा आपल्याला असं वाटलं की बा हे पाहिजे आपल्या वाचनालय असेल, त्यांनी पण ते घ्यायला हरकत नाही. असो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. दिवा पेटवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज असते? प्रश्नाची उत्तर द्यायची. तेल, वात, अजून काड्याची पेटी. बर, दिवा नको? दिवा. आणि ते पेटवायला 2 हात पण लागते. असं म्हणतात की काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, त्यामुळं आपल्याला 2 हात वापरावे लागतील. तर माझ्याकडे दिवा आहे, त्याला वात नाहीये आणि त्याच्यात तेल पण नाहीये. यात काय? कशावरून? पाण्याची बॉटल आहे म्हणून. याच्यात रॉकेल ठेवू शकत नाही, त्याच्यात स्पिरिट राहू शकत नाही. पेट्रोल, मग असं समजा की पेट्रोल आहे. काय समजायचं? बाबा जरी पाणी म्हटले, विश्वास ठेवायचा नाही. बाबा पिले, बाबा पेट्रोल पण पिऊ शकतात, पण तुमच्यापैकी एक जणांना उठायचं आणि सांगायचं की पाणीच आहे. तपासून पाहायचं, पुराव्याशिवाय काही बोलायचं नाही. एवढं. काय नाव तुझं? सम्राटसाठी एकदा जोरदार टाळे. हा, काय सम्राट? हा, आता सम्राट हा इथला आहे, तो काही माझ्या ओळखीचा नाही, म्हणजे पंटर नाही येतो, त्याच्यामुळे सम्राटवर विश्वास ठेवायला हरकत नाही. चल बस बेटा. आता आपल्याला पाण्याचा दिवा कसा पेटतो हे पाहायचंय. नाही राहू द्या, काय अडचण नाही, काही गरज नाही म्हणा, पण बर करा. आपण इकडे ठेवा. महाराज तुम्ही सुरू करा. 1 2 3 छो. धन्यवाद. याच्या आधी कोणीतरी पेटवला होता असं ऐकण्यात आहे माझ्या, तुम्हाला माहिती आहे का? पाण्याचा दिवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. साईबाबाने पेटवला होता. आता त्याच्यानंतर माझा नंबर लागतो. हा, मी गेल्यानंतर माझी एखादी मूर्ती बसवून करा यात्रा सुरू. आता त्या बाबांनी कसा पेटवला ते मला माहित नाही, पण मी कसा पेटवला ते सांगणार आहे. आपल्याला अनेक वेळा गल्लीबोळामध्ये काही जादूगार त्यांच्या ट्रिक्स दाखवतात, त्यापैकी एक छोटी ट्रिक आहे ती दाखवतो. आपल्याकडं 52 पत्ते माहीत नाही असा एकही माणूस या ठिकाणी सापडणं अशक्य आहे. आहे कोणी? हे पत्ते माहित नाही असं कोणी आहे का? सगळ्याला माहिती येतं? ओके. आता माझ्याकडचे पत्ते चमत्कारी आहेत. याला काय म्हणता? राजा, किंग, बादशाह. या बादशाला जर काढलं तर आमची सगळी प्रजा गायब होती. पहा, 1 2 3 4. आता हा जर बादशाह लावला जागेवर तर पुन्हा आमची प्रजा जागेवर येते. 1 2 3 आजा फो. इतका हा चमत्कार आहे. असंच एकदा रेल्वेने प्रवास करत होतो आणि प्रवास करताना
म्हणजे मी बऱ्याच वर्ष अपडाऊन केलंय, परतूर वगैरे राजनी. तिकीट काढायचंच विसरलो, पासही संपलेली होती, पण गाडी आली तसं बसलो, निघा. मित्रमंडळी पत्त्याचा डाव काढून बसलेली होती. बसलो त्यांच्या शेजारी, मलाही टाकले गेले पत्ते, मला येत नाही ऍक्च्युली. आणि मग तेवढ्यात काय झालं, थोडा वेळ झाला नाही तर टीटी आला तपासायला. आता कोणाजवळ तिकीट आहे, ती सोबती अशीच होती लुचाड, कधी तिकीट न काढणारे. आता पंचायत पडली, तिकीट तर कोणाकडेच नाही. मग एक जणाला माहित होतं, म्हणले सरांना जादू येते, सर आता काहीतरी करा. मग मी काय केलं पहा, माझ्या हातात नेमका बादशाह होता. त्या बादशाला विनंती केली, हे राजा महाराजा तू जल्दी जा, जा चल 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 राजा. आणि त्या राजाना मला 2-4 तिकीट पाठवली. नंतर थोड्या वेळानं तो तिकीट तपासून निघून गेला. सरांना असं वाटलं की यांच्याकडचा महत्वाचा पत्ता आहे, आता तो गेला, आता डाव सुरू करायला काय हरकत नाही, सरांना आपण गंडू. म्हटलं डाव सुरू करतो, पण पुन्हा आता तिकीट येणार नाही, जर दुसरा तिकीट चेक करायला. म्हणजे काय हरकत नाही, करा सुरू. मग मी पुन्हा विनंती केली, चल 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 आजा. आणि आमचा बादशाह पुन्हा जागेवर. बघा, आमच्या चळवळीचं नाव आहे डोकं चालवा चळवळ. आपलं स्वतःचं डोकं चालवायचं, असं काढायचं, खाली ठेवायचं आणि त्याला म्हणायचं चल. डोकं चालवा म्हणजे कसं, किंवा याच्या मागं काहीतरी असलं पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नसते, तिच्या मागं काही ना काहीतरी कारण असतं. म्हणून आपण त्याचं स्पष्टीकरणामध्ये पाहू. जास्त डोकं म्हणजे खाऊ नका स्वतःचं डोकं. याला काय म्हणतात, बरोबर आहे बोला, क्वेश्चन मार्क. आता तुम्ही मोठे आहात, क्वेश्चन मार्क म्हणाल, कोणी 9 म्हणाल, कोणी 1 म्हणाल, काही म्हणाल, बरोबर आहे ना. तर हे प्रश्नचिन्ह आपल्या डोक्यात असलं पाहिजे की हा चमत्कार का झाला आणि कसा झाला, याला कसं याची उकल करता येईल, याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. कारण गल्लीमध्ये आलेला बुवा बाबा हा तुम्हाला संधी देत नाही. आमच्यासारख्याकडून तुम्ही एखाद्या वेळेस संधी घ्याल, कारण आता इथं आमचा बिस्तारा पडेल लय मोठा, तुम्ही साहित्य चेक करू शकताल, पण बाबाच्या जवळ जाण्याची कोणाची डेअरिंग नसती. म्हणून मी हे कपडे घालून आलो. आणि या कपड्यात येऊनच असे बाबा लोक फसवतात. आमच्या भगव्या कलरला, भगवान बुद्धाचा जो भगवा कलर आहे त्याला बदनाम करण्याचं एक म्हणजे षडयंत्र म्हणू आपण. हे लोक अशा वेशामध्ये येऊन आपली फसवणूक करतात. ते तुमची मानसिकता पाहतात, अगदी पाणी मागतात, माई पाणी मिळेल का, नाही मध्ये घे ना बाबा, कारण आम्ही दुष्काळात पानपोळ्या घालतो ना, पाणी माई, थोडा चहा भेटेल का, चहा भेटता भेटता नाश्ता भेटेल का. आणि मग तो ओळखून घेतो की पार्टी जरा मजबूत आहे. आणि मग तुमचं गाराणं सांगतो, तुमचा पैशाला पैसा लागत नाही, तुमचा नवरा खूप कावड कष्ट करतो, पण तुम्हाला नीट बोलत नाही, घरी बघायचं जमत नाही. आता कुठल्या नवरा बायकोचं पडतो, गायकवाड सर, कधी ना कधी खटके उडतातच त्याची, कशान ना कशान तरी. ही एक मानसिकता तुमची हेरलेली असते. आणि मग तुम्ही त्या मानसिकतेला बळी पडता आणि त्या बुवा बाबाच्या नादी लागता, बाबा याच्यावर काय उतारा. मग बाबा बरोबर गंडे दोरे काय करायचं ते करतो. चला, या प्रश्नचिन्हाची जादू मी शिकवणार आहे. त्यासाठी एखादी मुलगी आली तर बरं होईल. पटकन यायचं, जास्त वेळ नाही घ्यायचा, कारण आपला वेळ जातो तेवढाच. या प्रश्नचिन्हाची जादू शिकवणार आहे. असं बोटावर पकडायचं आणि हे सोडून द्यायचं. हा, फक्त असं बोट धरायचंय, मी सांगितलं तसं. हा, सोड आता, अंगठा काढ. हा, मग पडू दे ना, पडू दे खाली. हा, शाबास. म्हणजे प्रश्नचिन्ह बोटावर तरंगत नाही. पण आता एवढा मोठा पट्टा मी त्याला जोडणार आहे आणि तिला एक मंत्र देणार आहे. हा, अक्षरा पकड, आता पकड, पहिल्यासारखंच पकडायचं, नो टेन्शन. असं नुसतं बोटावर पकड, काही हा, पकड वर तर. घाबरायला लागलीस तू, पुढं पकड असं सरळ. हा, इतकं लांब नाही, टोकावर पकड. हा, वकटी रुंडू मोडू, बोल. हा, वकटी रुंडू मोडू, 1 2 3. आता पकड, सोड ते, अंगठा काढ, वर पकडलं वर, असं पकड, अजून वर पकड, दुसरं बोट लाव. हा, टोकावर घे, टोकावर. नाही पडत ना, असं कसं पडल ते, पडूच शकत नाही. असं टोकावर पकड,
मी घाबरायला लागले, तिला वाटतं पडलं तर कसं होईल, पडत नाही ते. हा बघ म्हणते पण पाठीशीर. एक बोट अंगठा सोडून द्यायचा आहे, एकाच बोटावर अंगठा लावायचा नाही. हा हा सोड. हा अक्षरा थोडी जरा, हा अक्षरासाठी एकदा जोरदार टाळे. थँक्यू. आता ज्याला कोणाला प्रयोग शिकायचा असेल, अक्षराला त्यांनी 200 रुपये द्यायचे आणि प्रयोग शिकून घ्यायचा. तिला मंत्र दिलेला आहे आता. हा शिकवशील ना, पण हे प्रश्नचिन्ह मिळणार नाही तुला. मिळेल का? मग हे कुठं मिळतं माहिती आहे का? आपल्या घरात सुद्धा असेल मी सांगणार नाही, फक्त तोडू नका. घरी आपले ते जुने हँगर असतात ना, त्याला अशा पट्ट्या होत्या बारीक बारीक, तोडू नका फक्त. तोडल्या तर घरी सांगू नका. आपण सगळे उपाय कशाला सांगायचे आहे का नाही? तर पोरं माझ्या याचा चोरी आणि बदलून आले तर अजून छान, कारण त्यांनाही तेवढाच इंटरेस्ट. हा चला ये. काय नाव तुझं? सार्थक. इकडे समोर पाहायचं. सार्थकच्या कानामध्ये मी एवढं दूध ओतणार आहे. अरे बाबा असताना भ्यायचं काही कारण नाही. चला मुलगी या. मुलापेक्षा मुलगी धीट असते हे सिद्ध करू आपण. चला मुलगी या. बर चला याच्यासाठी एकदा जोरदार टाळे. काय नाव तुझं? शौर्य आलेला आहे. नावाप्रमाणे त्यानं शौर्य दाखवलेलं आहे. आता शौर्याच्या कानात मी वाटणार आहे. थोडं इकडं असं, असं इकडं मान कर माझ्याकडे अशी. हा अशी. शाबास. गुड. कोणत्या वर्गाला आहे? 10वीला आहे. मग तर काहीच हरकत नाही. चला 1 2 3 चल 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 चल. आजा 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 आजा. गरम लागतंय का? खूप गरम होतं दूध. नाही लागत? चला काढून घेऊ आता. चल 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 चल. आजा 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 आजा. ओके थँक्यू. बस जागेवर. संध्या. संध्या या ठिकाणी आलेली आहे. संध्या, एका दोरीचे जर 3 तुकडे करायचे असतील तर किती ठिकाणी कापावी लागेल दोरी? एक. नक्की सांग, नक्की सांग. 3 तुकडे करायचे. हा शाबास. व्हेरी गुड. संध्यासाठी एकदा जोरदार टाळी. हा एक कटर पकडायचंय. आता या दोरीचे आपल्याला 2च करायचे तुकडे, म्हणजे किती ठिकाणी कापशील? हा हा असं धर, असं कटर असं धर आणि असं तोड. हा कारण ती जंतर आहे, धारदार आहे. ठेव खाली. किती तुकडे केले? बरोबर नाही केली ना. हा आता कर पहिल्यासारखंच. हा हा ते धारदार असते जरा. पकड. ते टोक पकड. 1 2 3 बघ. चला धन्यवाद. सिगारेट ओढत होता. सिगारेट आरोग्यासाठी किती घातक असते हे आपल्या सर्वांना माहिती असतं. त्यावर एक संवैधानिक इशारा सुद्धा लिहिलेला असतो. त्याच्यावर लिहिलेलं आहे टोबॅको कॉज पेनफुल डेथ, म्हणजे दुःखदायक मौत होऊ शकते असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. पण तरी सुद्धा आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि विशेष म्हणजे घरामध्ये जे व्यसनी माणसं असतात, सिगारेट स्मोकिंग करणाऱ्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांना हा जास्त धोका होतो. त्याचं कारण असं की तो सिगारेट ओढणारा त्याला फिल्टर असतं, परंतु आजूबाजूच्या लोकांच्या तोंडामध्ये काही फिल्टर नाकामध्ये नसतं आणि म्हणून तो सगळा धूर आपल्या पोटामध्ये जाऊन आपल्या सुद्धा फुफ्फुसावर ते अटॅक करू शकतो आणि म्हणून हार्ट अटॅकचं प्रमाण याच्यामुळं जास्त होतं. आता तो माणूस सिगारेट ओढत होता, पण तो जरा माझ्यापेक्षा जाडजूड होता, त्याच्यामुळे मी भांडण करणं टाळलं. त्याला म्हटलं साहेब एक सिगारेट देता का? त्यानं आश्चर्याने पाहिले. त्याला वाटलं आजकाल लोक तंबाखू देईना, गाय छाप 15 रुपयाला झाली. हा सिगारेट मग त्याने म्हटलं विकत द्या म्हटलं. मग त्यानं काय केलं, 10 रुपये घेतले माझ्याकडून. त्याला वाटलं बरं झालं 100 भले 2 सोबती मिळतात आपल्याला, म्हणजे आता कोणी बोलायचं काम नको. मग मी काय केलं, त्याची सिगारेट घेतली
आपल्याकडं पाणी असतंच. ते पाणी ग्लासामध्ये घेतलं आणि ते सिगारेट त्याच्यामध्ये टाकलं. सिगारेट टाकल्यानंतर तो माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहू लागला. त्याला असं वाटलं मनातल्या मनात त्याचे 4 आणे गेलेले दिसतात. मग मी काय केलं, थोड्या वेळानं ते सिगारेट बाहेर काढलं आणि मनातल्या मनात त्याला शिव्या देत होतो. कारण सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणं हा कायद्याने गुन्हा आहे, तरी सुद्धा आपण त्याला काही बोलू शकत नाही. आणि मग मी काय केलं, त्याच्या समोरच त्याला आश्चर्य वाटलं, काहीतरी झोल. अरे अरे असं कसं झालं, आपल्या सिगारेटमधून 20 रुपये 10 का 20 होगा. आणि आम्ही 10 के 20 मध्ये लाखो रुपये खर्चून बसलो ना. साध्या केबीसी सारख्या योजनेमध्ये बरेचसे असतील त्याच्यात फसलेले माझ्यासारखे. आणि हे जाऊ द्या आता कंपन्याचं, पण अशीच बुवा बाबा तुम्हाला दुप्पट करून देतो असं म्हणून सुद्धा फसवणूक करू शकतात. पण अशा बोंधुगिरीला बळी पडायचं नाही, मी ते पुढे सांगणार. आमच्या आणि मग त्याला असं वाटलं की अरे 10चे 20 झाले म्हणजे काहीतरी गफला आहे, आपल्या यांना काहीतरी ओळखलेलं दिसतंय. ते म्हणला पाणी देता साहेब. म्हणलं फोकट घे. त्याने मी तेच पाणी दिलं. त्याच्याजवळ उरलेल्या होत्या 1 2 3 सिगारेटी. काढलं, टाकलं, तंबाखू आणि फिल्टर. काढलं, टाकलं, तंबाखू आणि फिल्टर. आणि 3ही सिगारेट संपल्यानंतर मग तो माझ्याकडे पाहायला लागला रागानं. म्हणलं आता कोणाचे 4 आणे गेले तूच ठरव. मला त्याची फक्त सिगारेट स्मोकिंग बंद करायची होती, त्याच्यासाठी ही आयडिया होती. आपण पुढच्या प्रयोगाकडे वळू. एक अभिज्ञासाठी एकदा जोरदार टाळी. कितीला आहे, कोणत्या वर्गात शिकते? 4th. बघा 1 2 3. बघ अभिज्ञा काय निघतंय तुझ्यासाठी. बघ हात घाल ना. कार. अभिज्ञाला भीती वाटायला लागली. बदाम चॉकलेट. आता हे बदाम चॉकलेट तू ठेव, कार्ड मला देऊन टाक, कारण ती मला पुढच्या प्रयोगात उपयोगी पडेल. खाऊन बघ, तशी भीती वाटत असेल तर मी खातो. त्यांना दाखवलं नाही लोकांना काय दिसलं काय नाही. काय काय ते सांग. चॉकलेट, बदाम आणि कार निघाली त्याच्यामध्ये, किचेन. आमच्याकडं पाहिला ना, मी पाहिला ना, तुमच्या आजोबांनी पाहिला, पण लोक म्हणतात म्हणून मी म्हणतो. मागून आला आणि पुढे चाललं. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की हे ओढलं तर हे खाली जातं, हे ओढलं तर हे खाली जातं. आता तुम्ही म्हणाल की कमीत कमी तर्क लावायला काही हरकत नाही की याच्या पाठीमागं काहीतरी चुंबक असेल किंवा काहीतरी धागा जोडलेला असेल. पण इथं धागा वगैरे काही जोडलेला नाही, फक्त नाव याचं स्वर्गातली दोरी. दोन्ही अलग अलग आहेत. त्याचं कारण आपण नंतर जाणू. एक धीट मुलगा आला तर बरं होईल. बदलून यायचा, बदलून यायचं. चेंज. सगळ्याला संधी मिळाली म्हणजे मुलांचं थोडंसं धीटपणा वाढतो. काय नाव तुझं? कुणाल या ठिकाणी आलेला आहे. कुणालच्या डाव्या डोळ्यामध्ये मी ही तार खोपसणार आहे आणि उजव्या डोळ्यातून काढणार आहे. आता कुणालच्या जागी कुणीही असतं तर असंच केलं असतं. कुणाल तुला भाऊ किती? एक आहे का? मग जमला असताना रे, एक आंधळा झाला म्हणून काय. कुणालच्या डाव्या डोळ्यात जर टाकलं तर त्याचा डावा डोळा निकामी होईल आणि उजव्या डोळ्यातून जर काढली तार तर तोही डोळा कामातून जाईल. तर तुम्ही मला या आनंद विहाराच्या बाहेर सुद्धा जाऊ देणार नाही. आज आमचे 40-40 वर्षाचे घोड नवरदेव नवरी वाचून पडलेले आहेत, नवऱ्या भेटणार त्याला. मग याला आंधळ्याला कोण देईल पोरगी? नाही देणार ना. देतील का नाही? पुढं लग्नाचं झाल्यावर नाही देणार ना. आंधळ्याला कोण देणार आहे? त्याच्यामुळे मी त्याला काही आंधळा करू शकत नाही. तू जागेवर बस. कुणालसाठी एकदा जोरदार टाळी.
पण कुणालच्या तुमची काही अडचण नाही, सगळ्याचीच का काकू? काही अडचण नाही ना? काकूची बी अडचण नाही, मला आहे काकू सांभाळायची. आता मी डोळ्यात टाकणार नाही कारण मला आधीच चष्मा लागलेला आहे, त्याच्यामुळे मी जिभेत टाकणार आहे. चालेल? तुम्हालाही पाहता येईल मलाही पाहता येईल. डोळ्यात टाकली तर मला दिसणार आहे नाही. मला रक्त दिसू नये म्हणून मी तसं केलं होतं, कारण आधीच हुसहुस करू लागले होते काही लोक. पण बाबाला कापलं तरी रक्त येत नसतं, कारण ते चांगलं चांगलं खाते. हा, घरातल्या लेकर बाळाला दूध देत नाही पण त्यांना आटून आटून पाजतो आपण. 2 तरुण आले चालेल, महिला आल्या तरी चालतील. या कडी याला बाहेर काढायची. महिला आहे याला कसंही करा आणि बाहेर काढा कडीला. हा, ताकद लावून काढा, पिरगळून काढा, कशीही काढा. हा, ही छोटी कडी बाहेर काढायची. नाही निघत तर ओढून पहा ना, ताकद लावून. हा, रस्सी खेच करा, निघले तर निघून जाईल. त्याला काही जॉईंट वगैरे असलं तर निघून जाईल. चला घ्या इकडं, निघत नाहीये आता, जागेवर 1 2 आणि हे 3. याला महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये लंगर म्हणतात. हा लंगर तोडणे, आता आपल्याकडचा जो लंगर आहे तो हुकचा असतो आणि तिकडे जे वापरतात तो हा वापरतात. हाही कौल पाण्यासाठी, देवाचा कौल पाण्यासाठी याचा वापर केला जातो. आता एक मुलगी आली तर बरं होईल, बदलून या. मी रिकाम्या हातातून वस्तू काढणार आहे. चल आजा 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 आजा. हा, हात अलीकडे कर. ओंजळ, अरे ओंजळ कळती का तुला? बघ काय येतं, दाखव ना काय येतं. सोन्याचं लॉकेट. असं जर बाबा सोन्याचे लॉकेट काढू लागला तर 36-38 वर्ष नोकरी कशाला केली असती? दररोज एक साखळी विकली असते आणि नोकरदारापेक्षा जास्त पगार चालला असता. बस बेटा खाली. चेटूक व्हायचं, चेटूक. आता चेटूक तुम्हाला कळणार नाही, पण आमच्या काकूला त्यांना ते माहिती आहे की 72च्या काळामध्ये 72चा दुष्काळ ज्यांनी पाहिला त्यांना ते माहिती. भाकरी पळायच्या, घरातलं ज्वारी पळायची, जे काय हुलगं गहू काय असेल ते अमेरिकेचा जव गहू आहे ना, ते सुद्धा पळायचं. याला चेटूक म्हणतात. आजही काही खेड्यामध्ये गावामध्ये अशा अंधश्रद्धा आहेत की खळ्यावरचं धान्य पळवतात. असं काही होत नसतं, त्याला काहीतरी कारण लागणार आहे. पण आमच्या गल्लीत चेटूक व्हायचं आणि चेटूक होणारा माणूस म्हणजे त्याच्या घरात व्हायचं, तो गल्लीत उभ्या राहून शिव्या द्यायचा. मला काही ते योग्य वाटलं नाही. मी त्या गोष्टीचा पर्दाफाश केला, त्याला गाठलं एक दिवशी. साहेब म्हटलं तुम्ही जरा चूक करताय. म्हणजे काय? मी गल्ली शिवाय देता म्हटलं तुम्ही, आणि मग घरात बसून देऊ? मला तुमचंही बरोबर आहे. काय होतं मला सांगा? म्हणे माझ्या घरात चेटूक होतं. म्हणजे नेमकं काय होतं? म्हणले घरातली ज्वारी जाती म्हणे माझी. म्हणजे किती गेली? 2 धडे. म्हणलं मी जर तपास लावला तर अतिउत्तम. म्हणलं मग या दोघं नवरा बायको. त्यांना घेतलं, एक कलश घेतला. तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालन, तांब्याचाच असावा असं काही नाही. आणि कलश घेतला, त्याच्यामध्ये तांदूळ भरले, दुसरं काही साहित्य भरू नका. तांदूळच घ्या, रेशनचे घ्या, साधे घ्या. आणि मग त्याला असं ठासून घेतलं मारतूसनं. त्याला अशी गुढी येणं म्हणतात. असं ते 3दा करावं लागतं. आपल्याकडं या गोष्टीचा वापर सकून पाहण्यासाठी केला जातो. आणि मग मी त्याला सांगितलं, साहेब तुमचा चेटूक करणारा पकडला.
म्हणले मला नाव सांगा, मी त्याला गल्लीत मारीत आणतो. नाही म्हणलं, माझ्या गुरुची शपथ आहे, मला असं काही करता येत नाही. कारण याच्या आधी आमच्याकडं गोकुळवाडी तांड्यावर कोऱ्हाडीने मारामारी झाली होती. गायकवाड सर आमची टीम गेली त्या ठिकाणी आणि ते भांडण आम्ही तंटामुक्तीत मिटवलं. कशामुळं? फक्त गैरसमजामुळे. त्या माणसानं नाव घेतलं एक जणाचं आणि त्याच्यावरून त्यांची कोऱ्हाडीने हाणामारी झाली होती. तर सांगायचा मुद्दा असा की त्या माणसाला म्हटलं की मला नाव सांगता येणार नाही, पण मी एक तोडगं करू शकतो. म्हणले काय? म्हणलं तुम्ही थोडं बाजूला थांबा, तुमच्या मिसेसला इकडे पाठवा. त्या ताईला जवळ बोलावलं. म्हणलं ताई, तुम्ही तुमच्या घरातली 2 धडे ज्वारी अमुक अमुक माणसाला विकली, हे खोटं आहे का? त्या बाईच्या लक्षात आलं की आता हे जर आपल्या नवऱ्याला कळलं तर नवरा आपल्याला इथंच बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणले माफ करा सर. चला तोपर्यंत आपण आपल्या इथं एक जण असा आहे तिथं एक जणाला ओलांडा झालेला आहे आणि त्याचं सतत दुखत असते. तो जर समोर आला तर फार होतो. बरे तुमच्यापैकी
ठेव आगे वेताळ मागे ठेव हनुमंत वेळ कोण तंत्र करेल कोण मंत्र करेल उलटा सर्प उभा करेल हे काले केले महाकाले जंगल में रहने वाले ओम फट पुन्हा आता अजिबात घाबरायची गरज नाही कोणाला लक्षात घरी सुद्धा नाही घाबरायचं फोटो व्हिडिओ नका काढू यायचे फक्त माझा काढला चालेल 1 2 3 दोनशे परंतु काय होते याच्यामध्ये चला की त्याच्यामध्ये रसायनाचा प्रयोग केला होता. जे झाकण वरतून लावलं जातं त्या झाकणाच्या आतमध्ये एक खडा दडवला होता. त्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईड. जे वेडिंग करतात, वेडिंग वाल्याकडे जे दगड असतात त्या दगडाचा तुकडा बाबांनी त्या झाकणामध्ये दडवला होता आणि मग झाकण लावताना तो पाण्यात सोडला होता. पाण्याची आणि त्याची रिॲक्शन झाली आणि एक वायू तयार झाला, त्याचं नाव आहे ऍसिटिलीन. आणि ऍसिटिलीनची ज्योत तयार होते वेल्डिंग तयार करण्यासाठी. तशा प्रकारचा तो आग तयार झाली ऍसिटिलीन पासून आणि आपल्याला वाटलं की पाण्याने दिवा पेटला. ज्यामध्ये हिंदू लोक चमत्कार करताना अशा प्रकारच्या रसायनाचा उपयोग करतात. त्यानंतर बाबांनी वेगवेगळे प्रयोग केले पत्त्याचे. त्यानंतर पत्त्याचे रंग गायब केले, तिकीट काढलं. त्याच्यामध्ये हात चालाकी आहे. म्हणजे जे भोंदूगिरी करणारे लोक असतात ते हात चालाकी, रसायनाचा प्रयोग किंवा काही असे उपकरणं वापरतात आणि आपल्याला फसवत असतात. आपण त्याची सखोल अशी चौकशी करत नाही, त्याचं मागचं कारण शोधत नाही, त्यामुळे आपण फसत असतो. चमत्काराला नमस्कार करत असतो आणि रुपये आपण त्यामध्ये खर्च करत असतो. कारण म्हणजे कोणत्याही बाबाला पुढे काय होणार मागे महाराज की आता आपण पाहिलं की अगोदर हा घाबरलेला होता, लांजारा गुजरा होता, अजूनही त्याच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन आहे, ते सगळे जाणार आहेत. आता तो एकदम फ्री होणार आहे, अभ्यासात तल्लख होणार आहे. त्यानंतर सगळे तुझे मित्रमधील कसा हुशार झाला. तर बाबा मंत्र साहित्याने त्याने काय केले, त्याची तुझी जी ओलांडा झाला तुला अमोशाच्या दिवशी तो बाबाने काढलेला आहे. बघा आता त्याला 5,000 10,000 10,000 लोक देतात मांत्रिकाला. काय निघालं, बांगडीचा ओलांडा झाला होता. त्यानंतर काय निघाली, हिरवी मिरची. घाबरायचा, धडधड व्हायची छातीमध्ये, घाबरायचा, मोठा याला मोठा ओलांडा झाला होता. बघा तो ओलांडा सगळा या नारळामधून बाबाने काढलेला आहे. आणि आता तो टेन्शन फ्री राहायचं आहे, कुठलं घाबरायचं नाहीये. ठीक आहे, मग त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सर्व. हे कसं केलं नारळ, ते कसं झालं, पाण्याने मंत्र मारून बाबाने कसं केलं. तर बाबाने अगोदरच काय केलं होतं, त्यामध्ये एक सोडियम नावाचा धातू असतो, तो साबणासारखं मऊ असतो, त्याला चाकून कापलं जातं. एक तुकडा बाबाने अगोदरच त्या नारळामध्ये ठेवला होता. पाणी टाकलं की त्याचं रिॲक्शन होते आणि आग निर्माण होते. आणि मांत्रिक असं म्हणतात का बघा भूत जाळलं. मांत्रिकाला तो अज्ञानी जरी असला, शिकले नसला तरी त्यालाही माहीत असतं. त्याला जिन्सा म्हणतात हे लोक. आणि ह्या जिन्सा ते मिळवतात आणि आपल्याला अशा प्रकारचे प्रयोग करून दाखवतात. आपल्याला ते जादू आहे, जादू वगैरे नाहीये. सोडियम धातूने पेट घेतला पाण्याचा, त्याचा संपर्क झाल्यावर आणि म्हणून तो जाळ झाला होता नारळामध्ये. असंच बाबा तुम्हाला भूम भवनचं दाखवून. पण आता पावसाचे दिवस आहेत आणि त्यामध्ये ठेवलेलं पोटॅशियम परमॅग्नेट त्याची पावडर थोडी नरम झालेली, त्यामुळे त्याला पेट घेतले. उन्हाळ्यात अगदी 2 मिनिट एका अर्ध्या मिनिटामध्ये ते पेट घेतं. आणि होम भवन मंत्राने पेट होणारे लोक पोटॅशियम
परमॅग्नेटचे पावडरचा उपयोग करतात. त्या अगोदरच त्या ओव्हन मध्ये टाकलं जातं. वरून तूप टाकतात. ग्लिसरीन असतं ते तुपासारखं दिसतं. म्हशीचं तूप टाकल्यासारखं वाटतं. ते चमच्याने टाकलं तर आम्ही डब्याने टाकतो, त्यामुळे ते कळत नाही. पण चमच्याने तूप म्हणून टाकतात. जेव्हा ग्लिसरीन आणि पोटॅशियम परमॅग्नेट आपसामध्ये मिळतं, आग तयार होते आणि मग ते होम हवन जळू लागतं. बाबा मंत्र मारतो. हे काय असतं, एक नौटंकी असते बाबाची. त्यामुळे काय झालं की ते आर्द्रता असल्यामुळे आणि पेट एखादं गाणं जरी म्हटलं तर दूध खाली जाणार, कमी होणार दूध. कारण यामध्ये यंत्राचा उपयोग केला आहे. याच्यामध्ये आतमध्ये एक छोटा ग्लास आहे, वरून मोठा ग्लास आहे. त्या ग्लासला आपल्या ग्लासला वर ओढलं की दूध खाली जातं. खाली गेलं ढकललं की दूध वर येतं. म्हणजे अशा प्रकारचे हालचाल की यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला काय वाटतं की कसं झालं जादू म्हणून. आता आमच्याकडे हा तांब्या आहे, हा सतत तीर्थ देणारा तांब्या आहे. त्याच्यामध्ये पाणी भरलं, पाणी संपलं की पाणी तयार होतं. त्याच्यामध्ये सुद्धा दोन जे एक ग्लास आहे आपला पत्ता सरळ होतो. आपल्याला वाटतं जादू झाली, चमत्कार झाला. ही सगळी हालचाल आहे. समिती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानवादी बनण्याचं आपल्याला सांगितलं, तर शाहू फुले आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याचं काम ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. त्या निमित्तानं असे प्रयोग आहेत, तुम्ही डोकं चालवा. ते कशामुळे होतात, काही राहिलं असेल ते कशामुळे झाले त्याचा विचार करा. प्रत्येक घटनेमागं कारण असतं, त्याला आपण कार्यकारण भाव म्हणतो. ते कार्यकारण भाव आपल्याला सापडला तर मात्र आपल्याला उपयोग होते, नाही सापडला तर आम्हाला एक मोठं भानामतीचा प्रकार झाला होता जवळपास 15 वर्ष झाली त्या घटनेला. आणि पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पेपरमध्ये बातमी होते की हा विज्ञानाला सुद्धा
पेटायचा, तिथे बाळ टाकलेलं झोक्यामध्ये. घरामध्ये भांडे आपोआपच काढायचे, ड्रम आपोआप उलटा व्हायचं, पाणी सर्व घरामध्ये पडायचं, घरामध्ये कपडे जळायचे, घरामधले भांडे बाहेर जायचे, असे प्रकार होते. आणि मग लोक कळत नव्हते कशामुळे होतं. आमची टीम गेली, आम्ही 3दा त्याची सेटिंग केली. त्यानंतर आम्हाला कळालं की करणाऱ्या मागे कोणाचा हात आहे. तिथले PSI जे होते, गौर होते, त्यावेळेस त्यांनी आम्ही सांगितले की आम्हाला या गोष्टीवर शक आहे, कारण करणाऱ्या मागे हात असतो. कुणालाही तंत्रमंत्राने काहीही करता येत नाही. आमचा समितीचा दावा आहे, 21 लाख रुपयाचं बक्षीस आहे. आणि म्हणून तो व्यक्ती पकडला गेला आणि तो हत्तीला रवाना झाला, कारण त्यांनी 2 मुलं होती त्याच्या प्रकरणामुळे फौजदार मारून टाकून ती मारली गेली होती. आणि त्याच्या मागे शोध का लागत नव्हता, त्याच्या मागे शोध याच्यासाठी लागत नव्हता की जो हात होता त्याच्या मागे 2 मुलं मारणाऱ्याचा, ती त्याची शक्ती आहे. आणि म्हणून ही भयंकर घटना भोकरदनमध्ये झालेली आहे. अशा अनेक घटना घडत असतात, पण त्याचं मागचं कारण आपण शोधलं पाहिजे. नाही शोधलं तर ती मात्र भानामध्ये टाकते. आणि गोटे अंगावरती, अंगात येणं, हे प्रकार जे आहेत ते मानसिक आजाराचे प्रकार आहेत. त्याच्या डॉक्टरकडे आपण गेलं तर योग्य निदान होतं, कोणत्या गुंडोकडे गेलो तर मात्र आपली फसवणूक होते. आणि म्हणून या निमित्तानं आम्ही आपल्याला आव्हान करतो की कोणत्याही हिंदूच्या, कोणत्याही महाराजाच्या नादाला आपण लागू नये. कुणालाही जगामधलं काही कळत नसतं, हे आव्हान करून आम्ही आमचा कार्यक्रम